नमस्कार मैत्रिणींनो, मी संगीता स्वागत करते आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मी आज तुम्हाला गोपीबाई सर्वात सोपी पद्धत कशी शिवायची गोपीबाई तर ते सांगणार आहे। तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण पहा, जेणेकरून तुमच्याही लक्षात येईल। आणि गोपीबाई शिवायची खूप जुनी पद्धत होऊन गेली होती, पण आता परत जे कस्टमर आहेत त्यांना गोपीबाई आवडायला लागली आहे, म्हणून आता आपण परत गोपीबाई ही ट्रेंडमध्ये आलेली आहे। तर आता मी गोपीबाईसाठी बाही कट करून घेतलेली आहे। तर मी सुरुवातीला एक बाही तुम्हाला तयार करून दाखवते। तर ही बाही आपण कट करून घेतलेली आहे, तर त्याचा डबलचा आपण कपडा घेतलेला आहे, म्हणजे जो मेन कापड आहे तर तो डबल घ्यायचा आहे। आणि बाही आपल्याला अस्तरवरती आपण जशी बाही कट करतो तशीच बाही आपल्याला सेम कट करून घ्यायची आहे। तर या बाहीची उंची आहे 4 इंचावर बाही आपल्याला तयार पाहिजे। तर आपण इथे 4.5 इंच कट केलेली आहे, कारण की इकडच्या साईडला जोडायला एवढा भाग जाईल, म्हणजे पाव इंच इकडच्या साईडनी आणि वरती अर्धा इंच जाईल, म्हणजे आपली ही कंप्लीट 4 इंचाची बाही तयार होणार आहे। तर आता आपण तिची रुंदी बघणार आहोत। बाहीची उंची बघितली आपण, रुंदी आहे 8.5 इंच। तर आता आपल्याला ही बाही बाजूला ठेवायची आहे आणि मेन कपड्यावर आपल्याला प्लेट टाकून घ्यायची आहे। तर हा बघा, डबल कापड घेतलेला आहे, बघू शकता तुम्ही। मी तुम्हाला ही बाही टाकून दाखवते। सिंगल टाकली तर एका बाहीसाठी आपल्याला हा डबल कापड लागणार आहे, म्हणजे आपण जेव्हा चुन्या घेतो तेव्हा आपल्याला कापड जास्त लागतो, म्हणून आपल्याला डबल कापड घेतलेला आहे आपण। तर आता आपल्याला उचलून घ्यायचं आहे, कापड सिंगल करून ठेवायचं आहे। इकडून आपल्याला 4 इंचावर मार्क करून घ्यायचं आहे आणि मग आपल्याला छोट्या छोट्या प्लेट द्यायला सुरुवात करायची आहे। तर हे बघा, अर्धा इंचाच्या एक एक प्लेट आपल्याला घ्यायच्या आहेत। तर सेम अर्धा इंचाच्या सगळ्या प्लेट घेऊन घ्यायच्या आहे आपल्याला। तर मी तुम्हाला टाकून दाखवते प्लेट। तर इकडच्या साईडने आपण प्लेट घेऊन घेतलेली आहे, तर आपल्याला इकडच्या साईडनी परत असा प्लेट व्यवस्थित पकडायचे आहे। तर सेम आपलं या माझ्या साईडने मी प्लेटचं तोंड केलेलं आहे, तर इकडच्याही प्लेट आपल्याला आपल्या साईडनी करायच्या आहेत आणि असे व्यवस्थित आपल्याला टीप टाकून घ्यायची आहे। तर बघू शकता, सेम डायरेक्शनमध्ये आपण टिपात प्लेट टाकून घेतलेल्या आहेत। तर आता आपल्याला याच्यावरती अस्तर ठेवायचं आहे। तर ते अस्तर कसं ठेवायचं आहे, आपण इकडच्या साईडने आपण प्लेट घेतलेल्या होत्या, तर हा भाग आपल्याला उलटा करायचा आहे आणि प्लेटच्या उलट्या ज्या बाजू आहेत तर तिकडे आपल्याला अस्तर ठेवायचं आहे। तर व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे। तर असं अस्तर ठेवायचं आहे आणि व्यवस्थित आपल्याला टिपाच्या आधीही बाजूने आपल्याला टिपा टाकून घ्यायच्या आहेत, बघू शकता याप्रमाणे। बोकलाई जास काय माणसं बनवतात। जास्त जेवण दिला एवढा पाहून घ्या बघा, तुमच्या बाजूला 20-40 ते आलं की 100
एक्स्ट्रा झालेला आपल्याला कट करून टाकायचा आहे. बघू शकता खूप छान अशा प्लेट आलेल्या आहेत. सिल्कचा कापड आहे तरी सुद्धा प्लेट छान आलेल्या आहेत. तर आता आपल्याला इथे आपल्याला पट्टी लावून घ्यायची आहे. तर पट्टी आपण या ब्लाऊज पीसची घेतलेली आहे. आज तर थोडं डार्क होतो म्हणून. आता आपल्याला ही पट्टी खालच्या साईडनी ठेवायची आहे आणि वरच्या साईडने आपल्याला पट्टी करायची आहे. तर आपण टिप टाकून घ्यायची आहे. तर एक्स्ट्राचं झालेलं आपल्याला कट करून घ्यायचं आहे. धागे दोरे निघत असतील तर ते कट करून घ्यायचं आहे. आणि इकडच्या साईडने आता आपल्याला पट्टी करून घ्यायचं आहे. तर हे जर कापड एक्स्ट्रा दिसत असेल तर ते कट करून टाकायचं आहे. आणि असं इकडच्या साईडने आपल्याला हे पट्टी करून घ्यायची. अशी पट्टी वरती दिसायला पाहिजे. हे बघा आपण अशी पट्टी लावून घेतलेली आहे. तर त्याच्यावरती आपल्याला लेस लावायची आहे. तर ही मी गोल्डन कलरची लेस लावणार आहे त्याच्यावरती. खूप सोपी आहे. 15 मिनिटात तयार होते बाही. तर रेडी आहे आपली बाही. घातल्यानंतर खूप छान लुक येतो या बाहीचा. बऱ्याच प्रकारच्या बाह्या आहेत. म्हणजे पफ बाहीमध्येच वेगळे वेगळे प्रकार आहेत. तर हा गोपी बाहीचा प्रकार आहे. या बाहीचा गोपी बाहीमध्ये आहे ही बाही. सेंटरवरती कट देऊन घ्यायचा आहे. आणि सेम पद्धतीने मी दुसरी ही बाही तयार करून घेणार आहे. तर हे बघू शकता दुसरी ही बाही मी तयार करून घेतलेली आहे. कसा वाटला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.